नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर पुष्कळ दिवसापासून आणि खूप आतुरतेनं आपण धर्मदाय आयुक्त निरीक्षकची काय वाट पाहतो. आपला रिझल्ट कधी लागेल. ओके. सो एक आनंदाची आणि खूप महत्वाची बातमी मला मिळालेली आहे. तर मी धर्मदाय गॅड जो विभाग आहे त्याच्यामध्ये फोन लावला असता. त्यांनी 4 फेब्रुवारीपर्यंत आपली जी मेरिट लिस्ट आहे, ओके, हा फायनल निकाल नसणार. तर ही आपली पहिल्यांदा मेरिट लिस्ट म्हणजे काय, आपल्याला जे काही नॉर्मलायझेशनने मार्क वाढतील आपले, ठीक आहे. आता आपला सध्या रास्कोर आपल्याला माहित झाला. आपल्याला 2 आन्सर की आल्या, ठीक आहे. त्याच्यामध्ये काही बदल झाला, काही मध्ये बदल झालेला नाही. ओके. सो जो आता बदल होऊन आपले काही कमी जास्त मार्क झाले आहेत. ओके. आता शिफ्ट मल्टिपल शिफ्ट मध्ये आपली एक्झाम झाली. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन काय फरक पडेल, ठीक आहे. काही शिफ्ट सोपी होत्या, काही शिफ्ट कठीण होत्या. ते आता त्यांनाच माहित कोणती शिफ्ट कठीण होती. आणि तर यामध्ये काय आपला रास्कोर आणि नॉर्मलायझेशन असे मार्क दिसतील. तर कधी येणार आहे? 4 फेब्रुवारीला मेरिट लिस्ट आपली लागेल. ओके. तो फायनल रिझल्ट नसणार, फक्त आपले त्याच्यामध्ये मार्क दिसतील. आता गुणवत्ता यादीत काय काय असेल? तर गुणवत्ता यादीमध्ये ज्याला आपण मेरिट लिस्ट म्हणतो, परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट लागते. आता ही केवळ तात्पुरती निवड यादी असू शकते. यामध्ये काय तुमचे नाव आणि रोल नंबर आणि तुम्हाला मिळालेले एकूण मार्क म्हणजे त्याच्यामध्ये आपले रास्कोर आणि आपले नॉर्मलायझेशन झालेले जे काही मार्क आहेत ते आपल्याला दिसतील. ओके. आता यासंबंधी सर्व गोष्टी आपल्याला कुठे मिळतील? तर charitymaharashtra.government.in आता या वेबसाईटची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तर तुम्ही ही वेबसाईट चेक करून पाहत राहा, ठीक आहे. 4 तारखेला त्या अनुषंगाने मी जी काही अपडेट असेल ती आपल्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मी सर्वात आधी अपडेट देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन. ओके. सो प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही आता जॉईन करून ठेवा. त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. जी काही लिस्ट येईल सर्वात आधी आपण आपल्या चॅनलला अपलोड करू, ठीक आहे. तर नवीन मुलांना सर्च करायला खूप त्रास जातो, त्याच्यामुळे ती डायरेक्ट पीडीएफ आपल्याला तिथं अवेलेबल होऊन जाईल. ओके. ठीक आहे. तर 4 तारखेला तुम्ही वेबसाईट चेक करत राहा. तसं 4 तारखेला मी अपडेट. तर निवड प्रक्रिया आणि कागदपत्र पडताळणी हा आता मुद्दा आपण बघूया. एकदा का आपला मेरिट लिस्ट आली आपली, तर मेरिट लिस्ट लागल्यानंतर साधारणतः 10 ते 15 दिवसात आपला काय कॅटेगरीनुसार रिझल्ट लागतो. ओके. त्याच्यानंतर म्हणजे कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ लागतो. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे आता कागदपत्र पडताळणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आता डॉक्युमेंट कोणते कोणते लागतील त्याबद्दल आपण थोडक्यात बघूया. सो कागदपत्रे काय लागतात? ओके. तर सर्वात महत्वाचं म्हणजे पदवी प्रमाणपत्र, डिग्री सर्टिफिकेट. ओके. तुमचे जर चांगला स्कोर असेल तर आताच हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डीवीला काही आपत्ती होणार नाही. त्यानंतर मग जातीचा दाखला व नॉन क्रिमिलियर. त्यानंतर डोमिसाईल प्रमाणपत्र. आता जातीचा दाखला नॉन क्रिमिनल कोणाला? तर फक्त ओबीसी, जे बाकीचे आहेत फक्त एससी एसटी सोडून सर्वांना नॉन क्रिमिनल लागते. त्यानंतर ओळखपत्र, आधार कार्ड. आता ओळखपत्रामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोनपैकी एक. धर्मदाय निरीक्षक हे गट ब क्लास 2 नॉन गॅझेटेड मधील पद आहे. तर याचा सुरुवातीचा पगार साधारण ते 40 ते 50,000 या दरम्यान असतो, ठीक आहे. तो पगार आपल्याला वाढून सुद्धा मिळतो, ठीक आहे. म्हणजे त्याच्यामध्ये महागाई भत्ता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे काम काय असते? तर सार्वजनिक ट्रस्ट, मंदिरे, रुग्णालय यांच्या हिशोबाची तपासणी करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे हे त्यांचे मुख्य काम असते. ओके. सो कट अंदाज. तर मुलांना भरपूर मार्क असल्यामुळे कट ऑफ कितीवर लागेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा मागील व्हिडिओत केलेली आहे. ओके. त्याबद्दल तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक अपलोड करून दिलेली आहे. तर तिथे तुम्ही जाऊन बघू शकता की अंदाजित कट ऑफ किती राहील. मी कॅटेगरी वाईज सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगितला, त्याच्यामध्ये मेल फिमेल सगळंच कट ऑफ व्यवस्थित सांगितलं आहे. ओके. जागेनुसार, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे मार्क, त्याच्यानंतर भरपूर एनालिसिस केला, त्या सगळ्या गोष्टीचा अंदाज घेऊन मी तो एक कट ऑफ सांगितलाय. तर तुम्हाला कट ऑफ बद्दल माहितीच हवी असेल तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता, ठीक आहे. आणि आता काही दिवसामध्ये माहीतच होईल, 4 फेब्रुवारीला तशी लिस्ट जाहीर होईल. भरपूर मुलांनी मेसेज केला होता लिस्ट कधी लागेल, की लिस्ट कधी लागेल. तर 4 फेब्रुवारीला नक्की लिस्ट लागेल, कारण की त्यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं
आहे. ओके. सो 4 तारखेपर्यंत फक्त तुम्ही आता वाट पहा. आजची आता 26 जानेवारी 26 जानेवारी किती आता हे 5 दिवस आणि ते 5 4 9 दिवस तुम्ही आता वाट बघा. 9 दिवसामध्ये काही ना काही आपल्याला गुड न्यूज मिळून जाईल. ओके. सगळ्यांना आतुरता आहे की रिझल्ट कधी लागेल त्याबद्दल. ओके. तर 4 फेब्रुवारीला लिस्ट येईल. मला हेच तुम्हाला अपडेट द्यायची होती. ठीक आहे. यासंबंधी नंतर तुम्हाला काही महत्त्वाची जर माहिती पाहिजे असेल किंवा मग आता या भरती संबंधित तुम्हाला काही माहिती जरी अपडेट पाहिजे असेल तर प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या टेलिग्रामला जॉईन करून ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रापर्यंत शेअर करा आणि जर माझ्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला जी काही माहिती आहे ते सर्वात आधी मिळेल. ओके. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा प्रशिक मॅथ अकॅडमी.